गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सो मिट्टू, यहाँ से भाग जाओ वरना वरना राघव मंत्री का खेल खलास. चल 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 मी जाते. ते मी केदारला बघायला आले होते. त्याला घरी आणलंय ना, म्हणून हेच विचारायला आले होते की त्याची तब्येत कशी आहे ते. हो अरे खर तर मी इतका वाईट वागलो तरी माझ्याशी किती चांगली वागते म्हणा. चांगली मुलगी आहे. हिचीच तब्येत खरं म्हणजे आज बरी नव्हती. अरे पण मी तुम्हाला काय विचारला काय? तुम्ही उगाचच मला सगळा समजावून कशाला सांगताय? मी विचारला काय ही कशाला आली काय आली म्हणून? माझ्या पोटात दुखत होता म्हणून मी औषध घ्यायला आलो. मी काय विचारला काय तुम्हाला ही कशाला आली? हिचं काय काम आहे इकडे? ही मिठ्या कशाला मारते, टाळ्या कशाला देते? अरे तुम्ही तरुण माणसं आहात, तुमचे मित्र आहे, तुम्ही एकमेकांना भेटणारच. आता तुम्हाला पोटात दुखते म्हणून औषध देतो का मी आपल्या दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ? अरे बस ना, देतो औषध. मी जाते. डॉक्टर केदार, तुम्ही सांगितलेली औषधं ना मी वेळेवरती घेईन. ओके बाय बाय. अरे ये बस ना, देतो औषध. बस बस. अच्छा, म्हणजे ही तुझ्याकडे ट्रीटमेंट पण घेते काय? हो हे घे. चांगलं आहे चांगलं आहे. काय प्रेग्नंट विग्नंट आहे काय? हा प्रेग्नंट काय म्हणजे? आता मला काय माहित ते तुला माहित. आता माझा म्हणशील तर केदार माझ्या पोटात एवढा दुखते की तू जर औषध नाही दिलास ना तर माझ्या पोटात काय राहणार नाही आणि उलटी होईल ती थेट सीमा वहिनीच्या समोर. मग तुझा काय खरा नाही. मग देतोयस ना औषध का जाव उलटी करायला? सौरभ, तुझी मनस्थिती, तुझा अवघडलेपण मी समजू शकते. म्हणून आता मीच विषयाला सुरुवात करते.
सौरभ, केदार तुझा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यावर तुझं खूप मनापासून प्रेम आहे हे मला माहिती आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. पण त्या प्रेमापोटी तू जी गोष्ट करायला निघालेला आहेस ती मात्र चुकीची आहे. राधाचं केदारशी लग्न करणं हा त्याला बरं करण्याचा उपाय नाहीये सौरभ. केदारला मानसची किंवा त्याच्यासारख्या एखाद्या सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट देणं हा त्याच्या आजारावरचा उपाय आहे. केदार बरा होईल, त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही सगळे, मी, मानस, राधा सुद्धा तुला मदत करेल. तू नक्की बरा होईल. केदारनी बरं व्हावं म्हणूनच तुझा आटापिटा चाललाय ना. मग आपण बरं करू त्याला. पण त्यासाठी तू राधाचा आणि तुमच्या प्रेमाचा बळी देऊ नकोस. राधाचं केदारवर नाही तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहितीये सौरभ. केदार राधामध्ये गुंतलाय ह्याचं तू दडपण घेऊ नकोस. राधाने एकदा नाही अनेकदा त्याला नकार दिलाय ना. फक्त त्याचं मन थोडं कमकुवत आहे. हा नकार स्वीकारण्या इतकं खंबीर नाहीये ते. तसं त्याला खंबीर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. ती जबाबदारी मानसची आहे आणि तो ती उत्तम प्रकारे पार पाडेल. आता कसं समजावू तुला. हे बघ, लहान मूल कधी कधी नको त्या गोष्टीचा हट्ट करतं. आपल्याला माहित असतं की ती गोष्ट त्याला देणं हे योग्य नाही. मग तेव्हा आपण काय करतो. मूल किती रडलं, त्यांनी अगदी आकांड तांडव केला, हातपाय झाडले, तरीही आपण ती वस्तू त्याला देत नाही ना. मग हळूहळू मूल शांत होतं. कारण वास्तव स्वीकारतं ते. त्याच्या लक्षात येतं की ही वस्तू आपल्याला काहीही झालं तरी ती आता मिळणार नाहीये. आता केदारचं मन असं हट्टी लहान मुलासारखं झालेलं आहे. पण तू त्याची काळजी करू नकोस. हळूहळू वास्तव स्वीकारायला तो शिकेल. तू आता राधाच्या मनाचा विचार कर. राधाचं मन एखाद्या खेळण्यासारखं वापरणं हे योग्य आहे का. अरे मला माहितीये तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तू सुद्धा स्वतःशी कबूल कर तुझं प्रेम आहे राधावर. तुम्ही लग्न करा रे, मी आहे तुमच्या पाठीशी. सौरभ, तुला पटतंय ना माझं. अरे बोल रे, उत्तर दे मला. हॅलो हॅलो सौरभ, अरे मी घरवरनं बोलतोय. केदारला क्लिनिक मध्ये अटॅक आलाय. यश आहे तिकडे, त्याला घेऊनच येतो इकडे घरी. तू ताबडतोब निघून ये तिकडून. इथे घरीच ये. आणि हो, महत्वाचं म्हणजे राधाला बरोबर घेऊन ये. हो, मी निघतो लगेच. हो, निघ ताबडतोब. काय झालं. कोणाचा फोन आहे रे. हा, अरे कुठे चाल. राधा, सौरभ, चल तू. अरे काय. राधा, मी सांगतो चल. अरे तू राधा. सौरभ, सौरभ, चल तू. सौरभ, सौरभ, काय झालंय का सांगत नाहीयेस तू. आपण आतमध्ये काहीतरी बोलत होतो ना. सई मॅमनी तुला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. केदारला वाचवायचं. मला एवढं एकच उत्तर माहितीये.
आणि त्याला वाचवणं फक्त तुझ्या हातात आहे. म्हणूनच तू त्याच्याशी लग्न करतेस अजून 10 दिवसांनंतर. बाकी मला कोणी काही विचारू नका आणि कोणी काही सांगू नका. केदारला अटॅक आलाय परत. आता आपण लगेच घरी चाललोय. एकमेकांसाठी काही करावं असं वाटत असेल ना राधा, तर आपण इतकंच करू शकतो. राधा प्लीज. रजनीश, रजनीश, अरे गौतमनी पाठवलेले पैसे आज विराज फायनान्सला ट्रान्सफर झाले फायनली. काय सांगताय बाबा? हो गॉड. सॉरी बाबा. बाबा, आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हा असा प्रकार कधी झाला नव्हता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे तू असं काही मनात आणू नकोस. हे पण बिझनेस मध्ये अशा गोष्टी व्हायच्याच. आणि मुख्यतः तूच माझा बिझनेस वाढवलास तेव्हा तू माझं काही नुकसान केलंयस असं मनावर दडपण अजिबात घेऊ नकोस. आणि मुख्यतः मला तुला सांगायचं होतं की आपल्या एका डीलर कडून मला फोन आला होता. तो म्हणाला की विराज फायनान्सचा विराज पटेल आणि गौतम हे चांगले मित्र आहेत. पण गौतमनी हे आपल्याला कधी नाही सांगितलं. बाबा, राधाताईशी लग्न व्हावं म्हणून हा गौतमचाच प्लॅन नसेल ना? नाही मोनिका, मला आता असले हे निगेटिव्ह विचार नकोयत. हे असलं काही मनात सुद्धा आणू नका तुम्ही लोक. गौतम अतिशय चांगला मुलगा आहे आणि राधाचं लग्न गौतमशीच होणार आहे आणि व्हायलाच हवं, कारण त्यातच तिचं भलं आहे. मला या असल्या शंका कुशंका नकोयत आता. गौतमचाच फोन आहे. हा बोल गौतम. मी राधाशी सविस्तर बोललोय बाबा. तिचं म्हणणं ती बोलेलच तुमच्याशी. पण एक सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. टेक इट पॉझिटिव्हली. तिचं जे काही म्हणणं आहे ते बेसिकली तिची लहानपणापासूनची जी मानसिकता तयार झाली ना त्यामुळे आहे. तिचं अत्यंत इनसिक्युअर असं बालपण गेलंय आणि ज्याचा खरं तर रिझल्ट हा आहे की तिची मानसिकता फार विचित्र झाली. तिच्या लहानपणी जेव्हा तिला प्रेमाची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा कुठल्याही परिस्थितीने असेल म्हणा, ते प्रेम तिला मिळालं नाही बाबा. अगदी तुमच्याकडूनही नाही. आणि म्हणूनच सौरभ सारखा एखादा उमदा तरुण तिच्या समोर आला, फुलपाखरासारखे अनेक रंग घेऊन तिच्या समोर नाचू लागला, तेव्हा तिला त्याची भुरळ पडली. पण आता मात्र तिचं केदारशी लग्न करण्याचा निर्णय हा वेडेपणाचा आहे आणि त्यातून तिला वाचवायला हवं. मी लग्न तिच्याशीच करणार, 100% करणार. आणि उपकार म्हणून नाही, तर राधा मला आवडते म्हणून. तिला मी हेही सांगितलंय की 15 तारखेला तू जर स्वतःहून हॉलवर आलीस तर आम्हाला सगळ्यांना सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. पण जर तू नाही आलीस तर तुला त्या लग्नाच्या हॉलपर्यंत आणण्याचं काम मला करावं लागेल. मी बरोबर बोलतो ना बाबा? हो,
गौतम, तू अगदी बरोबर बोलतोयस आणि या सगळ्यामध्ये तुला माझा संपूर्ण पाठिंबा राहील. बाबा, आज रात्रीच्या फ्लाईटने मी एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी लंडनला चाललोय. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 तारखेला मी येईन. तोपर्यंत अगदी जोरात लग्नाची तयारी करा. इथे आजी आहेच, तीही तुम्हाला मदत करेलच. 15 तारखेला गौतम शृंगारपुरे आणि राधा मनोहर यांचंच लग्न होणार ही खात्री बाळगा. तिने कितीही नकार दिला तरीही. आणि हो, तुमच्या कंपनीची आणि गार्गीची काळजी अजिबात करू नका. आता ती काळजी तुमचा हा जावई करेल. ओके, बाय, सी यू. बाय बेटा, टेक केअर. अरे बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच वाट पाहत होतो. कुठे केदार? यशवंत त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेलाय. आणि सीमा वहिनी? ती हल्ली कोणाला सांगून जाते का? ती आणि पंचमी दोघेही कुठेतरी बाहेर गेलेत. ते असू दे, तुम्ही चला आतमध्ये. राधाला बघितलं जरा केदारलाही बरं वाटेल. चल चल, तुम्ही हो. चला. अरे राणे, सोड सोड तुझ्या त्या डॉन डिकोस्टाला सांग. राघव मंत्रींनी त्याच्यासारखे 56 लोक पाहिलेत. सोड, त्याच्या रॉनी आणि रॉकीला सोडणार नाही मी. सोड सोड. अरे बाबा, बोलवायचा प्रयत्न करतो का? सोड. केदार? अरे कोण केदार? कोण आहेस तू? डॉक्टर केदार, राधा, राधा तू कुठे गेली होतीस? मला सोडून जाऊ नकोस. माझं खूप डोकं दुखतंय. यश, यश मला पाणी देशील थोडं? आणतो. राधा, राधा, तू जाऊ नकोस. तू बसशील इथे माझ्या जवळ. इथे तू अशी बसून राहा, मी झोपतो थोडा वेळ. बघतेस ना राधा, लगेच किती शांत झाला तो. मी तर म्हणतो आता 15 तारखेची वाट कशाला बघायची, लगेच लावून टाकू नये लग्न. हे सौरभ, एवढा सुपर एक्साइट नको होस. ते काय बावला बावलीचा लगीन आहे काय? आणि आता 15 तारखेला किती शिंगा उरलीत?